आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता भारतातील LPG गॅसवर पडलेला आहे आणि त्यामुळे सद्यस्थितीमध्ये जो कमर्शियल गॅस मिळणार होता तो सध्या बंद झालेला आहे आणि त्याचा फटका आता छोट्या मोठ्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असतानाच आता सध्या याचा फटका जो आहे तो सध्या गुरुकुलांना देखील बसल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या एका गुरुकुलावर आहे आणि या ठिकाणी सध्या अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। मात्र सध्या स्थितीमधील जे या ठिकाणची परिस्थिती आहे तिथील जे गुरुकुल चालवणारे आहेत त्यांना सध्या या चुलीचा आधार घ्यावा लागतो। खरं तर पाहायला गेलं तर सध्या अशा पद्धतीनं या ठिकाणी चुलीवरचा स्वयंपाक या ठिकाणी चालू आहे। अनेक विद्यार्थी या ठिकाणी खरं तर या गुरुकुलामध्ये शिक्षण घेत आहेत। मात्र सध्या स्थितीमध्ये जो गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे त्यामुळे सध्या अशा पद्धतीनं सध्या या ठिकाणी जो स्वयंपाक आहे तो चालू असल्याचं पाहायला मिळते। अनेक या ठिकाणी विद्यार्थी देखील आहेत। या ठिकाणी या गुरुकुलाचे संचालक आपल्यासोबत आहेत। दादा, सध्या कशी परिस्थिती आहे? कारण की कमर्शियल गॅस संपलेला पाहायला मिळतोय, काय सांगाल? कारण गॅस हा अगोदर आम्ही समजा कमर्शियल गॅस वापरत होतो, आता याचा तुटवडा पडल्यामुळं आता आम्हाला हा चुलीवरती स्वयंपाक करावा लागायला आणि 135 विद्यार्थी आहेत आणि 135 विद्यार्थ्यांचा स्वयंपाक हा चुलीवरती करणं म्हणजे खूप कठीणदायक आहे। तर शासनाला अशी विनंती आहे की लवकरात लवकर आपण गॅस उपलब्ध करून सर्व जे छोटे मोठे जे उद्योग धंदे करणारे आहेत यांच्यासाठी हा एक मोठा संदेश आहे किंवा सर्वांना हा गॅस उपलब्ध करून द्यावा। बरं, किती विद्यार्थी आहेत या ठिकाणी आणि त्यांना जेवणाची व्यवस्था कशी केली जाते? इथं 135 विद्यार्थी येतं आणि आता गॅसचा तुटवडा असल्यामुळं की आपल्याला चुलीवरती स्वयंपाक करावा लागत आहे आणि सर्व विद्यार्थी 3 टाईम आपल्याला हा स्वयंपाक जो आहे चुलीवरती करावा लागत आहे। बरं, सध्या या काय काय असतं जेवणामध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी? नाश्ता असतो, नाश्त्यामध्ये कडधान्य असतात, त्याच्यानंतर दुपारचं जेवण पूर्वीप्रमाणे सध्या सुद्धा दिलं जातंय का जेवण सध्या? कारण या ठिकाणी गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे, तुम्ही चुलीवर करताय, सध्या तीच परिस्थिती आहे का पहिल्यासारखी? पहिल्यासारखं थोडं म्हणजे अभाव याच्यात थोडा कमी जास्त होत आहे की समजा पहिल्यासारखं जे मुलांना जे जेवणामध्ये होत होतं तर त्याच्यात थोडा टाईम लागत आहे आणि तसं रुचक जेवण जे आहे ते थोडं देण्यास कठीण होत आहे। अगदीच आपण पाहिलं तर हे गुरुकुल आहे आणि या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता या गुरुकुलांना देखील पाहायला मिळतो। कारण या ठिकाणी 135 विद्यार्थी आहेत ते शिक्षण घेताना पाहायला मिळत आहेत। मात्र सध्या जो स्वयंपाक आहे या ठिकाणी सध्या चुलीवर असल्याचं खरं तर पाहायला मिळतं। त्यामुळे युद्धाचा परिणाम थेट आता भारतातील अशा गुरुकुलांना देखील पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अजय गाढे, LS मराठी, कुमार पिंपळगाव, जालना।